तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण चाललोय नदीवरती मासे पकडायला. कारण हा बघा समोरच आहे, आपल्या समोर फटका वगैरे एकदम बरोबर पडलं ना, मग तो मासा भेटतोय आपल्याला. भेटला बघा, पहिला मल्याचा मासा आपण मारलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी रोशन गोगवले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण चाललोय नदीवरती मासे पकडायला. कारण मागच्या वेळेस आपण गेलेलो तो आयनीमध्ये गेलेलो आणि आज फायनली दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण चाललो आहे आज आपल्या राजनावर. कारण मागच्या वेळेस आपण आयनीमध्ये काय गेलो, कारण आपल्याला ह्यावर्षी पाऊस लेट होता आणि आपल्या नदीला पाणी मित्र आला नव्हता. पण आता नदीला पाणी आपल्याला आलं आहे आणि जेव्हा आपण आपल्या राजना जेव्हा मासे चढतात ना, तेव्हा असं जेव्हा पाणी जेव्हा नदी आपल्या चोंड्यामध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा ह्या चोंड्यामध्ये पण मित्रांनो मासे असतात. तर मगाशी मित्रांनो आता मोठे काकी आलेली माझी, तेव्हा ह्या चोंड्यामध्ये मासे मित्र धाव होते. तेव्हा तिथे एक पुढे बघा, बघा दाखवतो. जर एका दुसरा मासा तुम्हाला दिसला या चोंड्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ह्या चोंड्यांमध्ये मित्र मासे चढतात. आता हा बघा इथे बघा, इथं समोरच एक मासा आहे बघा. आपण काठी मारायचा प्रयत्न करू याला. इथे समोर मासा इथे बघा, इथं हलते बघा एवढा तो. इथे समोरच मासा आहे चोंड्यामध्ये. आपलं घर आहे समोर. हा बघा, इथं समोर आपलं घर आणि हा चोंडा आहे. तिथे आपण पहिले शेती करायचो. आता शेती करत नाही, पण नदीला पाणी जर मोठा चांगला आला ना, तर अशा ह्या चोंड्यामध्ये पण पाणी मित्र मासे चढायचे. तर ह्या चोंड्यामध्ये मासे चढलेत, इथं वरती चढलेत. तर नदीला चांगल्या तऱ्हेने मस्त बी पाणी आलं आहे. तर नदीला पाणी येतो ना चांगला, आणि जर चोंड्यातला हा पाणी जर नदीला जॉईन झाला तर सर्व मासे मित्रांनो चोंड्यातले वरती येतात. तर आता जाऊया चांगलं मस्तपैकी आपल्या राजनावरती. आपण त्याविषयी आयनीमध्ये गेलेलो, आपल्या नदीला पाणी नव्हतं आलेलं म्हणून आपण मासे पकडायला नाही पण बघायला तरी आपण गेलेलो. पण आज मित्रांनो फायनली आपण चाललो राजनावरती. कारण मासे मित्रांनो आपल्याला पकडायला भेटले नाही आणि खायला पण भेटले नाही चांगल्या तऱ्हेने. आपण एका दुसरा मासा खाल्ला, नवा केला आपण, पण मासे चांगल्या तऱ्हेने भेटले नाही. पण आता मस्तपैकी नदीला पाणी आलं आहे आणि राजनाव मासे चढत असतील तर तिकडेच चाललो आपण आता. तर चला आता मस्तपैकी चंडीच्या पहिल्या पावसातले मासे खाऊया. कारण आता अंडी वगैरे भेटतील का नाही माहीत नाही माशामध्ये, पण मासे तर खायला भेटतील. अंडी तर वाटत नाही, कारण ह्यावर्षी बराच लेट पाऊस आला आहे. तर आता ह्या चोंड्यामध्ये पासा एक हाय मोठा चांगला साईजचा, तर तो धरूया पहिला आपण आणि मग आपण खाली राजना जाऊया. चला. एक तरी मासा पडला पाहिजे, एक तरी. मित्रांनो बघितलं असं खालती दोन मासे होते मस्तपैकी, पण पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला मासे मारायला भेटत पण नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट आता राजना जाऊया. कारण मासे मित्रांनो या चोंड्यामध्ये आहेत, पण पाणी जास्त असल्यामुळे मित्रांनो मासे तेवढे भेटत नाहीत. 2 फटके ओढले चांगले, पण मासे काय भेटत नाहीत. तर इथं काय अर्थ नाही मित्रांनो थांबून मासे बघ 2-2 मासे पकडून, पण डायरेक्ट राजना जाऊया. राजना कसं मित्रांनो गट्टा भेटतो. मस्तपैकी फ्रेश होऊया आणि पहिला राजना मस्तपैकी मासे पकडूया. चला. आता बघा आज एक साईज भेटली आपल्याला मस्तपैकी. थांबायला पाहिजे या ठिकाणी. चांगला मुरलाय एकदम मुरलाय तो मासा. हा बघा समोरच आहे, आपल्या समोर फटका वगैरे एकदम बरोबर पडलं ना, मग तो मासा भेटतोय आपल्याला. भेटला बघा, पहिला मल्याचा मासा आपण मारलेला आहे बघा, बिग साईज. हे बघा, मल्याचा मासा भेटला आपल्याला पहिलाच. तर फायनली मित्रांनो मस्तपैकी आपल्याला मासा भेटला आहे, पहिला मल्याचा मासा. चांगली साईज आहे बघा. आपल्या चोंड्यामध्ये जडलेला. आपला समोर घर आहे इकडे आणि हा चोंडा, ह्या चोंड्यामध्ये मित्रांनो हा साईजचा मासा भेटला आपल्याला. तर आपल्याला वाटलं मल्याची मासा भेटणार नाही, कारण ह्यावर्षी पाऊस बराच लेट आला. तर मला वाटलं की मासा वरती चढणार नाही असं वाटलं मला, पण मासा पाऊस लेट आहे पण मासे मस्तपैकी चढतात वरती. तर चला पहिला साईज मस्त एक मासा भेटला आहे. अजून एखादा भेटते का बघू, नाहीतर डायरेक्ट आपण राजना जाऊया. चला. मोठा बघा भेटला. बाय
मग हे एवढंच मी बघितलं होतं. हां चला खाली जातो राजनाव भेटतील मासे. तर चला तर मित्रांनो एक साईज मस्त भेटली आपल्याला खाली चोंड्यामध्ये. पहिला लहानपणी आपण चोंड्यामध्ये आपण ह्या समोरच्या चोंड्यामध्ये मासे मारायचो काठीने, कारण तेव्हा मित्रांनो पाऊस जो पडायचा तेव्हा पाऊस पद्धतशीर पडायचा. पण आता ह्यावेळेस वातावरण माणसांच्या काही कारणामुळे पावसाने पण जरासा माणसाला दगा देतो आहे. पण पाऊस पडतो आहे, माणसांना मित्रांनो पाऊस मारणार नाही. कारण तर आता मासा मारला आहे हा घरी ठेवू आणि डायरेक्ट खाली राजना जाऊया, तिथं आपल्याला मासे बरेच भेटतात. जर आपल्या वाडीत सर्व माणसं जमा होतात तिकडे जाऊ आणि तिथं मस्तपैकी मासे पकडू. चला तर मित्रांनो चला आता आपण घरापाशी मासे मारलेत आणि एक मासा भेटला आपल्याला आणि आता आपण डायरेक्ट चालू असली राजनावरती. तर थोडा वेळ आपण मस्त फ्रेश होऊया, काहीतरी खाऊया आणि मग नंतर मित्र आपण डायरेक्ट राजना होऊया. आणि आपण राजनावरती जर कोण नसला झेला घेऊन तर झेला मित्र आपण घरी आणल्या. तर बघा तर हा झिला आहे मित्रांनो. तर आपण याला मस्तपैकी काठी बांधूया, म्हणजे तुम्हाला दाखवतो जेव्हा तयार होईल ना तर झिला तेव्हा कसा दिसतं तेव्हा तुम्ही दाखवतो बघा. तर झिलाची आपण झिला बनवतो आहे मस्तपैकी इकडे. तर काठीवर आणले रशीवर आणले, पहिला झिला बनवूया मग खाली राजना जाऊन मासे पकडूया. चला तर मित्रांनो पाऊस का थांबायचं नाव घेत नाही आणि माशांना का जायला भेटत नाही, कारण पाणी मित्रांनो नदीला बराच आलं आहे आणि खूप पाणी येतं बघा. तुम्हाला समोर दिसायचं तिथे छोट्याशा मित्र धबधबे पडते बघा, छोटेसे बांधाना तिथं पाणी वाहत आहे. तर पाहते मित्रांनो नदीला पण बराच पाणी आहे, अंधार झाला पूर्ण बघा. एकदम तुफान पाऊस पडतोय बघा, एकदम खतरनाक पाऊस पडतोय. तर एवढ्या पाण्यामध्ये मित्रांनो आपल्याला मासे भेटणं पॉसिबलच नाही. जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा आपण नदी जाऊया मस्तपैकी आणि राजनावरती मासे पकडूया. जेवढ्यानंतर पुन्हा आपण चोंड्यामध्ये गेलेलो मासे पकडायला, पण मासे काय भेटले नाही आपल्याला. खूप पाणी होतं झालं चोंड्यामध्ये पण. तर पाणी एवढे मासे चोंड्यामध्ये पण मासे भेटत नाहीत, तर नदीला पण मासे भेटणार नाही आपल्याला. त्यामुळे मित्रांनो आता स्किप केलं आपण जेव्हा उद्या जाऊन आहे खालती त्याच्यामुळे राजनावरती मासे मारा. जेव्हा आपल्याला चान्स भेटेल मासे मारायला जायला राजनावरती तर तेव्हा आपण मस्तपैकी व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला